नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 11 मार्च. शेतकरी मित्रांनो, मी गेल्या आठवड्यात राज्यातून सर्वात प्रथम अवकाळी पावसाबाबत आपणाला कल्पना दिली असून त्याप्रमाणे दिनांक 16 मार्चपासून पूर्व विदर्भाकडून राज्यात भाग बदलत अवकाळी पावसास सुरुवात होईल असे सांगितले असून सदर हा पाऊस दुपारनंतर पडणार असल्यामुळे सदर काळात जोरदार वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असल्यामुळे आपण झाडाखाली थांबू नये. तसेच दिनांक 16 मार्च रोजी गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते थोडा वेळ मुसळधार पावसाची शक्यता राहील. एखादे दुसरे ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच यवतमाळ तसेच वाशिम जिल्ह्याच्या काही ठिकाणी, तसेच नांदेड जिल्ह्याच्या पूर्व भागात, तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भागात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच नागपूर, भंडारा, अमरावती या जिल्ह्याच्या एखादे दुसरे ठिकाणी जर अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ वादळी वाऱ्यासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे कोकणात तसेच सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर दिनांक 13, 14, 15 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच सध्या विदर्भात उष्णतेची लाट चालू असून साधारण तापमान 40 ते 42 अंश दरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात उष्णतेची लाट राहील. या भागातील तापमान 40 ते 42 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या बऱ्याच भागात पुढील 5 ते 6 दिवस तापमान 38 ते 41 अंशापर्यंत राहण्याची शक्यता राहील. तसेच मी गेल्या आठवड्यात सांगितल्याप्रमाणे राज्यात बरेच दिवस वारे वाहतील. अधूनमधून वाऱ्याचा जोर जास्त राहील. साधारण मार्च महिना अखेरपर्यंत वारे वाहतील. तसेच दिनांक 17 मार्च रोजी पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात, तसेच मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यात, तसेच पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. तसेच 18 व 19 मार्च दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. त्यानंतर 20 ते 25 मार्च दरम्यान काही विभागातच स्थानिक वातावरणानुसार एखादे दुसरे ठिकाणी पावसाची शक्यता राहील. हा सर्व अंदाज चालू हवामानावर दिला असून वातावरणातील अचानक बदलामुळे यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. त्यामुळे अचूक अंदाज हा रोजच्या अंदाजात दिला जाईल. सध्या अंदाज देण्यामागचे कारण आपण सतर्क असावे म्हणून हा दिला आहे. तसेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही विभागात सध्या पावसाची शक्यता वाटते आहे. तसेच सध्या चालू असलेल्या युद्धामुळे वातावरणातील पुढील काळात बराच बदल होण्याची शक्यता राहील. या युद्धामुळे भारतातील शेतकऱ्यांचे फळे, पालेभाज्या परदेशात जाण्याचे थांबल्यामुळे शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान होत आहे. तसेच दिनांक 15 मार्चपर्यंत या युद्धाचा काहीतरी तोडगा निघेल असे मला वाटते आहे. जर 15 मार्चपर्यंत काही तोडगा निघाला नाही तर पुढे बरेच दिवस हे युद्ध चालण्याची शक्यता राहील असे वाटते आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.